गुड मॉर्निंग. हॅलो नमस्कार सर्वांचे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तर चला आता आपण सकाळी सकाळी सोयाबीनची भाजी करणार आहोत. तर चला रेसिपी पाहूयात. मी माझ्या पद्धतीने कशी भाजी करते ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर तुम्हाला आवडले तर तुम्हीही नक्की करा. इथे मी पाणी गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये सोयाबीन भिजायला टाकलेत. आपण आज करणार आहोत सोयाबीनची भाजी. आपण इथे गॅस चालू करून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यावरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर याच्यामध्ये आपण तेल टाकूयात. तर पाहू शकता याच्यात आपण 2 किंवा 3 अशा हिशोबाने तेल टाकत आहे. जर तुम्हाला भाजीसाठी तेल जास्त लागत असेल तर तुम्ही एखादी पळी वाढवू शकता, पण आमच्या तेलाचं प्रमाण थोडं कमी असतं त्यामुळं मी थोडंसंच तेल ओतलेलं आहे. याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं. तेल गरम झालं की थोडंसं जिरं घालायचं. हे पाहू शकता जिरं थोडंसं लालसर होता आलं की मिरी असं टाकायचं. माझ्याकडे दालचिनी नाही आहे त्यामुळे मी घातलेली नाही. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये तमालपत्र टाकायचं आणि थोडीशी हळद घालायची. याच्यानंतर याच्यामध्ये थोडासा कांदा टाकायचा. कांदा छान 5-6 मिनिट बारीक गॅसवरती लालसर करून घ्यायचा. एकसारखा कांदा हलवायचा म्हणजे त्याला रंग छान येतो. आपल्याकडे घरात जर दालचिनी, लवंग, मिरी असं जर काही नसेल तर नाही घातलं तरी पण चालतं. कांदा थोडासा लाल होता आला की त्याच्यामध्ये मध्ये कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या. हिरव्या मिरच्या ऑप्शनल आहेत. तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर आपण घरी केलेला जो काळा मसाला असतो तो वापरला तरी चालतो. यानंतर आपण घालणार आहोत त्याच्यात आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आलं लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो आणि ते एकजीव छान करून घ्यायचं. घरात जर तुम्हाला भाजीला काही नसेल आणि सोयाबीन जर घरात अवेलेबल असेल तर आपण पटकन अशी सोयाबीनची भाजी करू शकतो. आणि ही भाजी अशी आहे की सर्वांनाच आवडते. सोयाबीन खाल्लेलं पण चांगलं असतं. त्याच्यानंतर आपण ह्यात टोमॅटोची प्युरी घालणार आहोत. आपण हे टोमॅटो बारीक वाटून घेतलेला आहे मिक्सरला, ते घालणार आहोत. ते चांगलं एकजीव होईपर्यंत, तेल साईडला सुटेपर्यंत हे जे वाटण आहे ते मस्त असं परतून घ्यायचं. मी आता गॅस थोडासा मोठा केला आहे 5 मिनटं. त्याच्यानंतर परत लहान करणार आहे. तरी इथं पाहू शकता तुम्ही मसाल्यांमध्ये मी धनिया पावडर घेतलेले आहे, थोडासा गरम मसाला घेतलेला आहे आणि आपल्या घरचा काळा मसाला आणि जिरा पावडर हे मिक्स केलेलं आहे. याच्यामध्ये मी बेडगी मिरची पण तुम्ही टाकू शकता रंगासाठी, पण माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणून मी घेतलेली नाही. आणि इथं सोया चंक्स जे आहेत ते पिळून घेतलेलं आहे. त्याच्यावरती मीठ टाकलेलं आहे. वरती वरून टाकण्यासाठी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. याच्यामध्ये आता मी मसाले घातलेले आहेत जे की तुम्हाला मी मगाशी सांगितले. कांदा लसूण मसाला, धनिया पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला
आणि आपला घरातला काळा मसाला. याचा वास एवढा सुंदर येतोय, सुगंध. याचा कलर पाहू शकता तुम्ही कसा चेंज झालाय. तर यात बेडगी मिरची पावडर अजिबात घातलेली नाही. मसाल्याचा फ्लेवर खूप छान येतोय. मसाला आपला बऱ्यापैकी परतत आलेला आहे. अजून थोडंसं तेल साईडने सुटलं की आपण त्याच्यामध्ये लगेच सोयाबीन घालणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही सोयाबीनची भाजी होती तयार. त्यामुळे अगदी घरातील साहित्यात तुम्ही सोयाबीनची भाजी करू शकता. जर वेगळं असं काही खायचं असेल, तुमच्याकडं भाजीला काही नसेल, तर हे ऑप्शन आपल्याकडं घरामध्ये असतो सोयाबीन, तर तो करू शकतो आपण सोयाबीनची भाजी. पाहू शकता तुम्ही किती छान असं ह्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. असा छान मसाला परतून घ्यायचा. नंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत सोया चंक्स. तर पाहू शकता याच्यामध्ये आपण सोया चंक्स घातलेले आहेत. आता हे एकजीव करून घ्यायचं मस्तपैकी. तर हे पाहू शकता एकजीव झालेला आहे मस्त. त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीर चिरून धुवून घेतलेली आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर ह्याला मी छान एकजीव करून घेते आणि त्याच्यावरती 5 मिनिटासाठी झाकण ठेवते. मी सोयाबीनवरतीच मीठ घालून घेतलेलं होतं. आता याच्यावरती मस्त असं झाकण ठेवते. तर आता आपण झाकण काढून एकदा हलवून घेऊयात भाजी. अशी 2-2, 3-3 मिनिटाच्या अंतरावरती मी झाकण काढून भाजी हलवून घेतली होती आणि परत झाकण ठेवलं होतं, जेणेकरून ती खाली लागावी नाही म्हणून. तर पाहू शकता भाजी जवळपास झालेली आहे. तर नक्की सांगा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असताल तर कशी झालेली आहे रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.